नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी बॅचेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये इंग्रजी व्याकरणाची बॅच घेऊन आलेलो आहोत। तुम्ही ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक किंवा कृषी सेवक, कृषीच्या कोणत्याही बॅचेस तुम्ही करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयोगी असा बेसिक टू ॲडव्हान्स असा आपण व्याकरणाचा कोर्स चालू करत आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहेत। त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पॉज करत करत तुमच्याकडे नोटबुक घेऊन तुम्हाला लेक्चरला बसायचं आहे आणि प्रत्येक पीपीटीच्या जे काही नोट्स आहेत त्या नोट्स तुमच्या वहीवर आल्या पाहिजेत। म्हणजे लिसनिंग चालू होतं, ऐकणार तुम्ही आणि पुन्हा रायटिंग, याच्यामुळे तुमचं परफेक्शन येतं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करूया। तर पहा, प्रथम आपण प्रोनाउन्स अँड इट्स युजेस आपण पाहणार आहोत। प्रोनाउन अँड इट्स युजेस, ओके, सर्वनाम आणि त्यांचे उपयोग। ओके, प्रोनाउन्स अँड इट्स युजेस, सर्वनाम आणि त्यांचे उपयोग। अगोदर आपल्याला जे काय पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तर आपण पाहणारच आहेत, पण आपल्याला व्याकरणाला सुरुवात करताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जातो ते पाहणं गरजेचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनामी। ओके, प्रोनाउन्स म्हणजेच काय? सर्वनामी। एक मिनिट। ओके, तर ही जी काय सर्वनामे आहेत आणि त्यांचे आपण युजेस पाहणार आहेत। एकदा आपण कलर चेंज करूया। ओके, तर पहा, जे काही सर्वनाम आहेत त्यांचे उपयोग आपण पाहणार आहोत। आय प्रोनाउन, आय म्हणजेच मी। आता या सर्वनामाचा वापर कशासाठी करायचा असतो? तर याचा वापर आपण स्वतःसाठी करायचा असतो। म्हणजे जेव्हा आपण स्वतःबद्दल माहिती देणार असतो तेव्हा आय या सर्वनामाचा वापर केला जातो। जेव्हा आपण स्वतःसाठी माहिती देतो किंवा स्वतःची, बघा तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षा कोणी प्री मेन्स झाल्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन किंवा इंटरव्ह्यू साठी जावं लागतं, तेव्हा तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं लागतं। मग अशा वेळेला तुम्हाला जेव्हा पहिला क्वेश्चन विचारला जातो इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगताना आय या सर्वनामाचा वापर केला जातो। जसं बा, आय एम अशाकांत, आय केम फ्रॉम लातूर, आय हॅव कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन। आय म्हणजे आपण स्वतःबद्दल माहिती देत असताना कोणत्या सर्वनामाचा वापर करायचा? आय। म्हणून याचा वापर कशासाठी केला जातो? स्वतःसाठी। किंवा आणखीन आपण त्याचा वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी। ओके, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा आय या सर्वनामाचा वापर केला जातो। त्यानंतर वी, आम्ही, पहा वी, आम्ही, वी या सर्वनामाचा वापर कशासाठी केला जातो? सर्वांसाठी। ओके, सर्वांसाठी। जसं पहा, वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत। वी नीड इंग्लिश ग्रामर, आम्हाला इंग्रजी व्याकरणाची गरज आहे। म्हणजेच पहा, वी हे सर्वनाम आपण सर्वांसाठी, प्लुरल, अनेक वचनासाठी, अनेकासाठी वापरतो, मात्र बोलणाऱ्या व्यक्तीसाठी। कारण का मी शिकवत आहे, तुम्ही समोर बसलेले विद्यार्थी आहेत, तुम्ही काय म्हणताल? वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत। वी नीड इंग्लिश ग्रामर, आम्हाला इंग्रजी व्याकरणाची गरज आहे। म्हणजे तुम्ही अनेकासाठी, तुम्ही सर्वांसाठी काय वापरलं? सर्वनाम वी वापरलं। म्हणजेच वी सर्वांसाठी, आणखीन आपण त्याला बोलणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा म्हणू शकतो, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी। बा, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी वीचा वापर केला जातो। बा, आय आणि वी या दोन्हींचाही वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो।
आय सिंग्युलर आहे, वी प्लुरल आहे. आय एकवचनी आहे आणि वी कसं आहे, अनेकवचनी आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पहा यू तू एकवचन. आता यू दोन आहेत पहा, यू सिंग्युलर पण आहे आणि यू प्लुरल पण आहे. बरोबर आहे. बघा आता यू तू एकवचन आणि यू तुम्ही हे मात्र अनेकवचन. अनेकवचन या दोन्हींचाही वापर कशासाठी केला जातो, दुसऱ्यासाठी केला जातो. याचा वापर दुसऱ्यासाठी केला जातो, म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी यूचा वापर केला जातो. म्हणजे पहा समोर एकच विद्यार्थी असेल तर मी काय म्हणणार आहे, यू आर स्टुडंट, तू एक विद्यार्थी आहेस. यू आर अ स्टुडंट, तू एक विद्यार्थी आहेस. म्हणजे मी एकच विद्यार्थी असेल तरी सिंग्युलर यूचा वापर करेल. ओके, म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी दुसऱ्या व्यक्तीसाठी यूचा वापर केला जातो. आणि अनेक विद्यार्थी असतील तर मी काय म्हणेन, यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. ओके, म्हणजेच या दोन्हींचा वापर, यू सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या, या दोन्हींचा वापर कशासाठी केला जातो, ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ओके, ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ओके, ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. आता लक्ष द्या, म्हणजे वाक्य यू एकवचनी असू द्या किंवा अनेकवचनी असू द्या, यूचा वापर कशासाठी केला जातो, तर ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. आणि लक्षात घ्या, आय वी यांचा वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो आणि यू युवर यांचा वापर ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ठीक नाही, कारण का जेव्हा आपण बोलत असाल तेव्हा आपण काय म्हणतो, आय स्वतःबद्दल. अनेक जण बोलत असाल तर काय म्हणतो, वी म्हणतो, वी आर स्टुडंट्स. जसं आय एम अ टीचर, वी आर स्टुडंट्स. आणि समोर एक विद्यार्थी असेल तर यू आर अ स्टुडंट, म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी. अनेक विद्यार्थी असतील तर यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. ओके, नंतर नेक्स्ट पाहूया. पहा आता ही तो, ही तो, हिचा वापर कशासाठी केला जातो पहा, पुल्लिंगसाठी. हिचा वापर कशासाठी केला जातो, पुल्लिंगसाठी केला जातो. म्हणजेच पहा बॉय साठी, मॅन साठी हिचा वापर केला जातो. आणि ही सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. ओके, हिचा वापर कोणासाठी केला जातो, ओके मेल साठी केला जातो. मेल. ओके, मेल पर्सन साठी हिचा वापर केला जातो, मग बॉय असेल किंवा मॅन असेल. बरोबर आहे. आता बघा, हे आपल्याला माहित असणं का गरजेचं आहे, तर आपल्याला भविष्यामध्ये किंवा ज्यावेळेस आपण पुढे जे काय क्वेश्चन टॅग असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल, हे जे काय ग्रामरचे पुढले प्रकार आहेत हे शिकत असताना आपल्याला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता हे जनरल तुम्हाला माहित आहे, परंतु तरी सुद्धा एक मी रिवाइज म्हणून एकदम बेसिक पासून स्टार्ट करत आहे, एकदम बेसिक. ओके, ही तो याचा वापर कोणासाठी केला जातो, पुल्लिंगसाठी याचा वापर केला जातो. सपोज आता तुम्हाला एखादा एसे रायटिंग साठी विषय असेल किंवा काही ठिकाणी थेरॉटिकल पेपर असतात, जसं आता एमपीएससी, यूपीएससी इंग्लिश, त्यामध्ये थेअरी आहे. जरी आपण आता सरळ सेवेची जरी तयारी करत असाल, परंतु भविष्यात तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला एमपीएससी पण करावं, यूपीएससी पण करावं, तर त्यावेळेस तुम्हाला माहित असलं पाहिजे, कारण एसे रायटिंग असतो. सपोज आपल्याला बॉय साठी किंवा न्यूज पेपर बॉय साठी आपल्याला एसे दिला असेल, तर आपण पहिल्या ओळीमध्ये काय काय म्हणणार आहेत, ओके देर इज अ न्यूज पेपर बॉय हुज नेम इज राजेश. तिथे एक वर्तमानपत्र विकणारा मुलगा आहे की ज्याचे नाव राजेश आहे. आता एकदा राजेश वापरले की प्रत्येक वाक्यात राजेश वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, राजेश गोज टू कलेक्ट न्यूज पेपर असं आपण म्हणतो का, नाही. तर आपण काय करतो, राजेशसाठी सर्वनाम काय, राजेश मुलगा आहे, मुलासाठी सर्वनाम ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठतो. ही गोज टू कलेक्ट न्यूज पेपर, तो न्यूज पेपर कलेक्ट करायला जातो. ही डिस्ट्रीब्युट्स न्यूज पेपर डुअर टू डुअर, म्हणजे लक्षात घ्या तो प्रत्येकाच्या घरी जाऊन पेपर डिस्ट्रीब्यूट करतो, वाटतो. आता हे लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा आपल्याला एसे सांगितलं असेल आणि बॉयवर असेल, पुल्लिंग असेल, तर ही सर्वनाम आपण वापरतो. ओके, त्यानंतर शी सर्वनाम बघा, शी म्हणजेच ती. आता याचा वापर कशासाठी केला जातो, पुल्लिंगसाठी केला जातो, सॉरी स्त्रीलिंगसाठी केला जातो. जसं हिचा वापर पुल्लिंगसाठी केला जातो, तसं शी या सर्वनामाचा वापर स्त्रीलिंगसाठी केला जातो, हे की नाही. बघा, म्हणजे फिमेल जे काय फिमेल पर्सन आहे त्यांच्यासाठी शी या सर्वनामाचा वापर केला जातो. जसं बा सपोज मदर साठी सर्वनाम, मदर साठी आपल्याला एसे लिहायचा असेल तर माय मदर्स नेम इज रुक्मिणी, शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग,
म्हणजे पुन्हा आपण काय केलं, आईसाठी सर्वनाम शी वापरलं. शी हेल्प्स इन माय स्टडी, ती मला अभ्यासात मदत करते. म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य काय की ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत तरी सुद्धा आपण रिवाइज करत आहोत. एकदम बेसिक पासून तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, ही मेल पर्सन साठी, शी फिमेल पर्सन साठी ओके वापरलं जातं. त्यानंतर एट बघा, एट ते. आता याचा वापर निर्जीव घटकासाठी केला जातो. एटचा वापर कशासाठी केला जातो, निर्जीव घटकासाठी केला जातो. त्यानंतर नपुंसकलिंगसाठी केला जातो. त्यानंतर याचा वापर आणखीन प्राण्यासाठी सुद्धा केला जातो. बघा, प्राण्यासाठी केला जातो. एट ते. आता इट काय, निर्जीव घटकासाठी आपण इट वापरतो. जसं पहा, इट इज अ डिजिटल बोर्ड, इट इज अ डिजिटल बोर्ड, इट इज अ पेन. इट कारण हे निर्जीव आहे आणि निर्जीव घटकासाठी काय वापरतात, इट वापरतात. ओके, त्यानंतर आणखीन इटचा वापर कशासाठी केला जातो, नपुंसकलिंगसाठी. आता नपुंसकलिंगसाठी म्हणजे काय, न्यूटर जेंडरसाठी म्हणजे काय, तर सपोज झाड आहे, तर झाडासाठी सर्वनाम काय वापरायचं, झाड तर सजीव आहे मात्र त्या झाडाला ही किंवा शी सर्वनाम आपण वापरू शकत नाहीत. ओके, मँगो ट्री, आंब्याचं झाड आहे म्हणून आपण ही इज अ मँगो ट्री म्हणत नाही. किंवा चिंचेचं झाड आहे, टॅमरिन ट्री आहे म्हणून शी इज अ टॅमरिन ट्री असं म्हणू शकत नाही. म्हणजे इट नपुंसकलिंगसाठी सुद्धा इटचा वापर केला जातो. ओके, म्हणजेच इट इज अ मँगो ट्री, इट इज अ टॅमरिन ट्री, त्यासाठी काय वापरलं जातं, जरी ते सजीव असले तरी सुद्धा ते नपुंसकलिंग मध्ये येतात आणि त्यासाठी इट हे सर्वनाम वापरले जाते. ओके, इटचा वापर कोणासाठी केला जातो, मग निर्जीव घटकासाठी केला जातो, नपुंसकलिंगसाठी केला जातो. आणखीन इटचा वापर प्राण्यासाठी सुद्धा केला जातो. आता कोणत्या प्राण्यासाठी इट वापरायचंय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे प्राणी असतात. एक पेट असतात म्हणजे पाळीव प्राणी असतात आणि एक भटकणारे जंगलातले असे प्राणी असतात. जर आपल्या घरातील प्राणी असतील, आपण घरामध्ये गाय पाळलेली असेल किंवा कुत्रा पाळलेला असेल तर त्यांच्या लिंगानुसार त्यांना आपण ही किंवा शी सर्वनाम वापरू शकतो. ही इज अ डॉग, शी इज अ काऊ असं आपण वापरू शकतो कारण का ते आपले फॅमिली मेंबर आहेत असं गृहीत धरलं जातं. मात्र जर रस्त्यावर भटकणारे किंवा जंगलातले प्राणी असतील किंवा रस्त्यावर भटकणारे प्राणी असतील तर त्यांच्यासाठी मात्र आपल्याला इट सर्वनाम वापरावं लागतं. जसं इट इज अ काऊ, ओके, इट इज अ डॉग, इट इज अन एलिफंट, आपण इट तेव्हा वापरू शकतो. मात्र जर आपले पेट असतील, पाळीव प्राणी असतील तर त्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत असं समजून त्यांना त्यांच्या लिंगानुसार ही किंवा शी सर्वनाम वापरलं जातं. ओके, हे एक लक्षात राहू द्या. आणखीन इटचा वापर कशासाठी केला जातो, जे न्यूबॉर्न बेबी आहे बघा, न्यूबॉर्न बेबी नवजात बालक आहे तेव्हा आपण इट इज अ बेबी त्यासाठी सुद्धा आपण इट वापरू शकतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर दे. आता बघा, देचा वापर, दे म्हणजेच ते, त्या, ती, तर देचा वापर अनेक वचनी बघा, सजीव व निर्जीव दोन्ही घटकासाठी, सजीव व निर्जीव दोन्ही घटकासाठी देचा वापर केला जातो. म्हणजे सजीव अनेक वचने असू द्या किंवा निर्जीव अनेक वचने असू द्या तेव्हा देचाच वापर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल सपोज दे आर स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत. दे आर स्टुडंट्स. आता बघा, विद्यार्थ्यासाठी स्टुडंट्स अनेक वचने आहे मात्र आपण कोणतं सर्वनाम वापरलं, दे, बरोबर आहे. आणि सपोज चेअर्स आहेत, खुर्च्या आहेत. आता विद्यार्थी खुर्च्यावर बसलेले आहेत पण खुर्च्या कशा आहेत, अनेक आहेत मात्र त्या बोलतात का, सजीव आहेत का, नाहीत. तरी सुद्धा निर्जीव जरी असेल अनेक वचनी तरी त्यासाठी देचाच वापर केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल दे आर चेअर्स, दे आर चेअर्स. म्हणजे अनेक वचनी सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या अनेक वचनासाठी देचाच वापर केला जातो. ओके, तर हे लक्षात राहील. बघा, आपण प्रोनाउन अँड इट्स युजेस पाहिलेला आहे, सर्वनाम आणि त्यांचे उपयोग. ओके, पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. आयचा वापर स्वतःसाठी करायचा आहे म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीसाठी करायचा आहे. वी अनेक वचनी आहे, वीचा वापर सुद्धा अनेकासाठी करायचा आहे मात्र ते प्लुरल आहे, ते सुद्धा बोलणाऱ्या व्यक्तीसाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर यू सिंग्युलर आहे, प्लुरल आहे, दोन्हींचाही वापर दुसऱ्यासाठी केला जातो म्हणजेच ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ओके, ही पुल्लिंगसाठी वापर केला जातो म्हणजेच मेल पर्सनसाठी. ची, ती स्त्रीलिंगसाठी वापर केला जातो म्हणजेच फिमेल पर्सनसाठी.
शी या सर्वनामाचा वापर केला जातो आणि इट हे निर्जीव घटकासाठी वापरलं जातं आणि नपुसक लिंगसाठी सुद्धा वापरलं जातं, तसेच प्राण्यांसाठी सुद्धा वापरलं जातं. ओके. आणि न्यूबॉर्न बेबी जे नवजात बालक आहे त्यासाठी सुद्धा इट वापरतात, हे लक्षात राहू द्या. आणि देचा वापर मात्र अनेक वचनासाठी केला जातो, मग ते सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, दोन्ही घटकासाठी तेचा वापर केला जातो. आता पहा आपण काय केलेलं आहे, त्यानंतर जे सर्वनाम आहेत त्या सर्वनामांची आपण 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे 3 भागामध्ये कोणत्या भागामध्ये विभागणी केली पहा, प्रनाउन्स अँड इट्स पर्सन्स, म्हणजे सर्वनाम आणि त्यांच्या व्यक्ती. कारण का सर्वनामांची 3 भागामध्ये विभागणी केली जाते. बघा, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. ठीक आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सर्वनाम आपण पाहिले, त्यांचे युजेस पाहिले, वापर कसा करायचा ते पाहिले. आता आपल्याला काय करायचं की त्याचे 3 भागामध्ये विभागणी कशी केली जाते. बघा, आपले पर्सन्स किती आहेत इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, तुम्ही मराठी व्याकरण असू द्या किंवा इंग्रजी व्याकरण असू द्या, त्यामध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. इंग्लिशमध्ये त्यालाच आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणायचं असतं. ओके. तर यामध्ये बघा आपण प्रनाउन्स अँड इट्स पर्सन्स केलेला आहे आणि याच्या आपण 3 कॉलम मध्ये विभागणी केलेली आहे. पर्सन्स, यामध्ये फर्स्ट पर्सन, बघा याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, प्रथम पुरुष. मराठीमध्ये काय म्हणतो याला आपण, प्रथम पुरुष. ओके. सेकंड पर्सन, याला आपण मराठीमध्ये द्वितीय पुरुष म्हणतो, द्वितीय पुरुष म्हणतो. ओके. आणि थर्ड पर्सन, त्यालाच इंग्लिश मराठीमध्ये तृतीय पुरुष. ओके, असं म्हणतात. ओके. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. तर बघा, फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष, सेकंड पर्सन द्वितीय पुरुष आणि थर्ड पर्सन तृतीय पुरुष. आता फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं, तर फर्स्ट पर्सन बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणायचं. बघा, सोपी टेक्निक. प्रथम पुरुष कोणाला म्हणतात, बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणतात. आता बोलणाऱ्या व्यक्तीसाठी आपण कोणती सर्वनाम पाहिलेत, आय आणि वी. आय आणि वी हे आपण बोलणाऱ्या व्यक्तीसाठी पाहिलेले आहेत. मात्र आपण यांची विभागणी करत असताना आपण काय केलेलं आहे, सिंग्युलर फर्स्ट पर्सन कोणतं आणि प्लुरल फर्स्ट पर्सन कोणतं हे आपण पाहणार आहोत. तसं सिंग्युलर सेकंड पर्सन, प्लुरल सेकंड पर्सन. ओके. थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन प्लुरल, अशा आपण विभागणी केलेली आहे. तर बघा, अगोदर काय करायचं आपल्याला की फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं हे अगोदर कळायला पाहिजे. फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं किंवा प्रथम पुरुष कोणाला म्हणायचं, तर बोलणाऱ्या व्यक्तीला. आता बोलणाऱ्या व्यक्तीला फर्स्ट पर्सन म्हणतात. मग बोलणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती सर्वनाम आहेत आपण पाहिलेलं आहे, तर आय आणि वी या दोन्हींचा वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी करतात. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन मध्ये काय येतं, आय आणि वी. मात्र कसं घ्यायचं, आय सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलरच्या कॉलम मध्ये आय घेतला आपण. वी प्लुरल आहे म्हणून वी प्लुरलच्या कॉलम मध्ये घेतलं. म्हणजे सिंग्युलर फर्स्ट पर्सन काय आलं, आय, आणि प्लुरल फर्स्ट पर्सन काय आलं, वी. राहील लक्षात. फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं, बोलणाऱ्या व्यक्तीला. मग आपण पाहिलेलं आहे बघा, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी कोणता आहे, आय आणि वी. ओके, ठीक आहे. आता सेकंड पर्सन कोणाला म्हणायचं, द्वितीय पुरुष कोणाला म्हणायचं, तर ऐकणाऱ्या व्यक्तीला. समोरच्या व्यक्तीला, ऐकणाऱ्या व्यक्तीला सेकंड पर्सन म्हणतात. आपण समोरच्या व्यक्तीसाठी काय वापरतो, यू वापरतो. ओके. मग अनेक जण जरी असेल तरी यू वापरतो, एक जण असेल तरी यू वापरतो. म्हणजे सेकंड पर्सन सिंग्युलर यू, प्लुरल यू. ओके. मग आता आपल्याला काय करावं लागेल, सेकंड पर्सन बघा, द्वितीय पुरुष म्हणलं की सिंग्युलर यू आणि प्लुरल सुद्धा यू. म्हणजे प्लुरलच्या कॉलम मध्ये पण यू घ्यावं लागेल आणि सिंग्युलरच्या कॉलम मध्ये सुद्धा यू घ्यावं लागेल. ओके. तर सोपी टेक्निक, ऐकणाऱ्या व्यक्तीला सेकंड पर्सन म्हणतात. मग ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी काय येतं, यू येतं. हे आपण पाहिलेलं आहे. आता थर्ड पर्सन तृतीय पुरुष कोणाला म्हणायचं, बघा, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत परंतु ती व्यक्ती तिथं प्रेझेंट नाही, त्याला आपण तृतीय पुरुष म्हणतो, थर्ड पर्सन म्हणतो. कळालं का. कारण का बघा, फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं, बोलणाऱ्या व्यक्तीला. मी बोलायलो म्हणजे मी फर्स्ट पर्सन झालो. सेकंड पर्सन कोणाला म्हणायचं, ऐकणाऱ्या व्यक्तीला. तुम्ही ऐकायला लागलोत म्हणजे तुम्ही कोण झालो, सेकंड पर्सन झालो. पण थर्ड पर्सन कोणाला म्हणायचं, की आपण ज्याच्याबद्दल बोलायलो ती व्यक्ती इथं प्रेझेंट नाही, त्याला थर्ड पर्सन. सपोज तुमचा आज एक मित्र क्लासला जॉईन झाला नाही किंवा आला नाही, तर तुम्ही काय म्हणतो,
ही इज अब्सेंट टुडे, तो आज गैरहजर आहे. म्हणजे ही कशामध्ये आलं, थर्ड पर्सन मध्ये आलं. मात्र ही काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून त्याला सिंग्युलरच्या कॉलम मध्ये घेतलं आपण. ओके. किंवा सपोज तुमची एखादी फ्रेंड, मैत्रीण आज गैरहजर आहे क्लासला, तर तुम्ही काय म्हणतो, शी इज अब्सेंट टुडे, ती आज गैरहजर आहे. पण ती आहे का इथं, नाही, पण तिच्याबद्दल आपण बोलत आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, थर्ड पर्सन कोणाला म्हणायचं, की ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत मात्र ती व्यक्ती येथे प्रेझेंट नाही, त्याला थर्ड पर्सन असे म्हणतात. म्हणून इथं शी हे थर्ड पर्सन मध्ये आलं. किंवा सपोज तुमच्या फ्रेंडने एखादा मोबाईल घेतला असेल नवीन, आणि तुम्ही दोघं जण, दोन मित्र गप्पा मारत असाल आणि तुमच्या तिसऱ्या मित्राने छानपैकी एक मोबाईल घेतला असेल, तर आपण काय म्हणतो, इट इज व्हेरी नाईस सेल फोन किंवा इट इज व्हेरी नाईस फोन. काय वापरला आपण, इथं आहे का तो फोन, नाही. म्हणजे थर्ड पर्सन कशाला म्हणायचं, ज्याच्याबद्दल आपण बोलायलो, मग व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, ती इथं प्रेझेंट नाहीये, त्याबद्दल आपण बोलत आहोत, म्हणून त्याला थर्ड पर्सन असे म्हणतात. ओके. तर हे झालं, ही शी इट हे काय झाले, सिंग्युलर थर्ड पर्सन मध्ये आले. आता अनेक मित्र तुमचे आज गैरहजर आहेत, तर आपण काय म्हणतो, दे आर अब्सेंट टुडे, ते आज गैरहजर आहेत, ते आज क्लासला आलेले नाहीत. पण ते कसं, अनेक जण आहेत, ते इथं आहेत का, नाहीत. म्हणजे दे, आपण त्यांच्यासाठी दे वापरलं, आणि दे मात्र प्लुरल आहे, म्हणून प्लुरलच्या कॉलम मध्ये आपल्याला दे घ्यावं लागेल. ओके, राहील लक्षात. तर अशा प्रकारे आपण काय केलं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये जे आपले प्रोनाउन आहेत, आय, वी, यू, ही, ची, इट, दे, यांची विभागणी केली. ओके, राहील लक्षात. आता फर्स्ट पर्सन कोणाला म्हणायचं, बोलणाऱ्या व्यक्तीला फर्स्ट पर्सन म्हणतात. मग बोलणाऱ्या व्यक्तीसाठी काय येतं, आय आणि वी. मग आय सिंग्युलर मध्ये आपण घेतलं आणि वी प्लुरल मध्ये घेतलं. ओके. सेकंड पर्सन कोणाला म्हणायचं, ऐकणाऱ्या व्यक्तीला. मग ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती सर्वनाम वापरली जातात, यू. मग सिंग्युलर यू आहे आणि प्लुरल सुद्धा यू आहे. ओके. थर्ड पर्सन कोणाला म्हणायचं, तृतीय पुरुष कोणाला म्हणायचं, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत परंतु ती व्यक्ती प्रेझेंट नाही, त्याला थर्ड पर्सन असे म्हणतात. ठीक आहे. मग त्यामध्ये सिंग्युलर थर्ड पर्सन कोणते येतात, ही, शी, इट, आणि प्लुरल थर्ड पर्सन कोणतं येतं, दे येतं. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. ह्या बेसिक गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण याच्यावरच पुढलं टोटल ग्रामर डिपेंड आहे, त्यामुळे बेस खूप महत्वाचा आहे. ओके. त्यानंतर आता पहा, आपण याच्यासोबतच काय पाहणार आहेत, की एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचे घटक आपण पाहणार आहेत. ठीक आहे ना. एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स आपण अगोदर सर्वनाम पाहिले, त्यांचे युजेस पाहिले. ठीक आहे. मात्र आता आपल्याला काय पाहिजे, की एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स पाहिजे आहे, म्हणजे वाक्याचे घटक पाहिजे आहेत. कारण वाक्य कसं तयार होतं, बघा, वाक्य तयार होण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत, इथून आपण शिकवायला चालू करायलो. म्हणजे हे किती महत्वाचं आहे. सब्जेक्ट कशाला म्हणायचं, व्हर्ब कशाला म्हणायचं, ऍडवर्ब कशाला म्हणायचं, किंवा ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं. तर हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हे कळाल्याशिवाय तुम्हाला वाईस टॉपिक कळत नाही, हे कळाल्याशिवाय पुढलं ग्रामर जमत नाही, आणि म्हणून या बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करत आहोत. ओके. आता बा, सब्जेक्ट एलिमेंट्स किंवा एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स आपण असं म्हणूया. एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे घटक. वाक्य तयार होण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत हे आपण पाहणार आहोत. आता आपण वन बाय वन पाहूया. बघा, त्यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट. ओके. काय पाहणार आहोत आपण, सब्जेक्ट. पहा, सब्जेक्टलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्ता असे म्हणतो. बघा, सब्जेक्टलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्ता म्हणतो. बरोबर आहे. आता बघा, कर्ता कोणाला म्हणायचंय, वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दाला कर्ता असे म्हणतात. बरोबर आहे. परंतु वाक्य कसं तयार होतं ते अगोदर मला सांगा. बघा, वाक्य कसं तयार होतं, अनेक शब्दांनी तयार होतं. शब्द कसा तयार होतो, शब्द कसा तयार होतो, तर अनेक अल्फाबेट्स एकत्रित येऊन एक शब्द तयार होतो. सपोज आता इथं सुरेश हे नाव आहे. सुरेश हे नाव कसं तयार झालं, एक शब्द कसा तयार झाला, याच्यामध्ये अल्फाबेट्स कोणते कोणते एकत्रित आले, एस आलं, यू आलं, आर, ई, एस, एच. ठीक आहे नाही. एवढे बघा, 1 2 3 4 5 6 अल्फाबेट्स एकत्रित येऊन एक शब्द तयार झाला. आता वाक्य कसं तयार होतं मग. ओके, वाक्य कसं तयार होतं मला सांगा अगोदर. आपण काय पाहत आहोत,
सब एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स पाहतो. त्यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचंय, ठीक आहे, अगोदर सेंटेन्स कसं तयार होतं मला सांगा. कारण का वाक्य कसं तयार होतं. अ सेंटेन्स मेड अप ऑफ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. वाक्य कशाने तयार होतं, तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होतं. जो शब्द समूह आहे तो जर अर्थपूर्ण घेतला आणि त्याचे जे काय कन्स्ट्रक्शन असतं, कर्ता, क्रियापद, कर्म, हे नाही, त्या पद्धतीने घेतलं तरच वाक्य तयार होतं. आपण कसंही वाक्य घेतलं तर तयार होणार आहे का, नाही. तर अगोदर वाक्य कसं तयार होतं ते आपण पाहूया. बघा, अ सेंटेन्स इज मेड अप a group of meaningful words. बघा, a sentence is made up a group of meaningful words. म्हणजे पहा, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होतं. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होतं. ओके, वाक्य कशाने तयार होतं. बघा, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने ओके वाक्य तयार होते. वाक्य तयार होते. जसं आता फॉर एक्झाम्पल वाक्य कसं तयार होतं बघा. आता फॉर एक्झाम्पल, सचिन प्लेज क्रिकेट एव्हरी डे. सचिन दररोज क्रिकेट खेळतो, असं वाक्य आहे बघा. आता वाक्याच्या आपल्याला काय म्हणलेलं आहे की अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होतं. जर वाक्याला व्यवस्थित शब्दाचा, व्यवस्थित समूहाचा वापर नाही केला तर वाक्य अर्थपूर्ण तयार होत नसतं. बघा, आता यामध्ये सचिन काय आहे, सब्जेक्ट आहे. प्लेज काय आहे, वर्ब आहे. V5 आहे. क्रिकेट काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि एव्हरीडे काय, कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे लक्षात घ्या, वाक्य तयार होताना आपल्याला कोणते घटक महत्वाचे आहेत. त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असला पाहिजे, वर्ब असलं पाहिजे, ऑब्जेक्ट असलं पाहिजे. कॉम्प्लिमेंट ऑप्शन आहे, असेल चालतं, नसेल तरी चालतं, मात्र सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट तरी पाहिजे, म्हणजे वाक्य तयार होतं. ओके. आता काही वाक्य जे आहेत आज्ञार्थी वाक्य आहे, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्टची गरज नसते, ते वर्ब पासून वाक्य तयार होतं. ओके. मात्र इथं जेव्हा आपण वाक्य कसं तयार होतं हे पाहत असताना शब्दांच्या, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होत असतं. ओके. आता हे बघा, सचिन प्लेज क्रिकेट एव्हरी डे. सचिन दररोज क्रिकेट खेळतो. वाक्य अर्थपूर्ण झालं. वाक्यामध्ये किती सब्जेक्ट शब्द आले, 1 2 3 4. बघा, 4 शब्दांचा समूह एकत्रित आला आणि एक वाक्य अर्थपूर्ण झालं तयार. म्हणजे आपल्याला वाक्य अर्थपूर्ण तयार करत असताना त्या वाक्यामधलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार शब्दांचा वापर करावा लागतो. म्हणजे कसं वापर करावा लागतो, अगोदर सब्जेक्ट घ्यावं लागतं, नंतर वर्ब घ्यावं लागतं, नंतर ऑब्जेक्ट घ्यावं लागतं, नंतर कॉम्प्लिमेंट घ्यावं लागतं. आणि हे जर आपण लयबद्धता नाही पाळली, हे जर स्ट्रक्चरचे किंवा वाक्याचे नियम नाहीत पाळले तर वाक्य अर्थपूर्ण तयार होत नाही. बघा, आता सपोज हेच शब्द आपण घेतले, फॉर एक्झाम्पल हेच शब्द घेतले. ओके, क्रिकेट, सचिन, एव्हरीडे, प्लेज घेतलं, ठीक आहे. वरचे 4 वाक्य घेतले ना आपण, पण वाक्य झालं का अर्थपूर्ण, नाही झालं. म्हणजे कुठलेही शब्द कुठेही घेऊन वाक्य तयार होत नसतं. ओके. बघा, क्रिकेट, सचिन, एव्हरीडे, प्लेज, झालं वाक्य तयार. आणि घेतलं ना आपण हे वाक्य, काय त्याला मग कुठलेही शब्द कुठे घेऊन चालतं का, नाही चालत. म्हणून वाक्याचे जे एलिमेंट्स आहेत वाक्य तयार होण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. त्या स्ट्रक्चरनुसार जर शब्दांचा वापर केला तरच आपलं वाक्य अर्थपूर्ण तयार होतं. म्हणजे कुठलेही शब्द कुठे घेऊन वाक्य अर्थपूर्ण तयार होत नसतं. ओके. सचिन प्लेज क्रिकेट एव्हरीडे. सचिन दररोज क्रिकेट खेळतो. हे वाक्य झालं अर्थपूर्ण. कारण का अर्थपूर्ण झालं, तर आपण काय केलं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट याच्यानुसार वापर केला आणि हे आपण कुठलेही शब्द कुठेही वापरले, त्यामुळे हे वाक्य तयार झालं नाही. कळालं.
ठीक आहे, तर वाक्य कसं तयार होतं? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटनं वाक्य तयार होतं. पण ठीक आहे, आता सब्जेक्ट कशाला म्हणतात हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा आता सब्जेक्ट कशाला म्हणायचं किंवा सब्जेक्टचं फंक्शन काय वाक्यामध्ये? सब्जेक्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कर्ता. आता सब्जेक्टचं फंक्शन काय आहे? सब्जेक्टचं काय काम आहे वाक्यामध्ये? ओके, तर वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दास काय म्हणायचं? सब्जेक्ट असे म्हणतात. बघा, वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दास कर्ता असे म्हणतात. अ वर्ड विच शोज ऍक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड सब्जेक्ट. ओके, बघा, वाक्यात जो क्रिया दर्शवतो, ऍक्शन दर्शवतो, ओके, त्यास काय म्हणतात? सब्जेक्ट असे म्हणतात. ओके, मग याची आपण व्याख्या कर्ता कशाला म्हणायचं? अ वर्ड which shows action in the sentence is called subject. बघा, आता काय डेफिनेशन घेतलेली आपण? अ वर्ड विच शोज ऍक्शन इन द सब्जेक्ट किंवा इन द सेंटेन्स इज कॉल्ड सब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये जो शब्द ऍक्शन क्रिया दर्शवतो त्याला काय म्हणायचं? सब्जेक्ट असे म्हणतात, कर्ता असे म्हणतात. ओके, म्हणजेच बघा, आणखी किंवा आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो याला? बघा, वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दास कर्ता असे म्हणतात. कर्ता असे म्हणतात. वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दास कर्ता असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पल आपण घेऊया. एक, सोनाली स्पीक्स इंग्लिश. बघा, सोनाली स्पीक्स इंग्लिश. सोनाली इंग्रजी बोलते. सोनाली स्पीक्स इंग्लिश. सोनाली इंग्रजी बोलते. आता इंग्रजी बोलण्याची क्रिया कोण करत आहे? सोनाली. सोनाली काय झालं? सब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला आलेला असतो, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि तो क्रिया दर्शवतो, म्हणून त्याला सब्जेक्ट कर्ता असे म्हणतात. आता हा झाला सिंग्युलर कर्ता झाला. कधी कधी प्लुरल पण करता येतो. दोन नाऊन एकत्रित येऊन पण सब्जेक्ट तयार होऊ शकतो, त्याला आपण कंपाऊंड नाऊन असे सुद्धा म्हणू शकतो किंवा कंपाऊंड सब्जेक्ट म्हणू शकतो. जसं सोनाली अँड मोनाली went to England. सोनाली आणि मोनाली इंग्लंडला गेले. आता लक्षात घ्या, एकत्रित सोनाली आणि मोनाली हा सब्जेक्ट आहे. हा काय आहे? सब्जेक्ट आहे. म्हणजे कधी कधी असं ग्रुप ऑफ वर्ड्स येऊ शकतात, एकापेक्षा जास्त सब्जेक्टच्या ठिकाणी येऊ शकतात किंवा सिंग्युलर पण येऊ शकतो. ओके, बघा, सोनाली स्पीक्स इंग्लिश, सोनाली अँड मोनाली वेंट टू इंग्लंड. म्हणजे या वाक्यामध्ये सोनाली सब्जेक्ट आहे. सोनाली आणि मोनाली वेंट टू इंग्लंड. सोनाली आणि मोनाली इंग्लंडला गेले. म्हणजे इंग्लंडला जाण्याची क्रिया कोणी केली? सोनाली आणि मोनालीने केली. म्हणजे वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचे? सब्जेक्ट असे म्हणतात. कळालं? बघा, सब्जेक्ट कुठे येतो? वाक्याच्या सुरुवातीला येतो. मात्र प्रश्नार्थक वाक्यामध्ये सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्ब नंतर जातो. ओके, उद्गारवाचक वाक्यामध्ये सब्जेक्ट हा शेवटी जातो. ठीक आहे, तर वाक्यानुसार राहतं. मात्र आपण विधान वाक्यामध्ये पाहत आहोत सब्जेक्ट कुठे असतो, तर वाक्याच्या सुरुवातीला असतो. ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण वर्ब. ओके, आपण सब्जेक्ट पाहिलं, आता वर्ब पाहूया. वर्ब क्रियापद. ओके, आता क्रियापद कोणाला म्हणायचं? वर्ब कशाला म्हणायचं? बघा, वाक्यात जर क्रियापदच नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, क्रियापद कोणाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. अ वर्ड विच मेक्स मिनिंगफुल सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. ओके, वर्ब कोणाला म्हणायचं?
फॉर एक्झाम्पल याची डेफिनेशन बघा, अ वर्ड which makes meaningful sentence, okay, is called verb. बघा, a word which makes meaningful sentence is called verb. म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला काय म्हणायचंय? वर्ब असे म्हणतात. बघा, आपण मराठीत सुद्धा पाहू शकतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. म्हणजे बघा, वाक्यात जर क्रियापदच नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. फॉर एक्झाम्पल पाहता, सतीश प्लेज क्रिकेट. पहा, सतीश क्रिकेट खेळतो. सतीश प्लेज क्रिकेट, सतीश क्रिकेट खेळतो. आता या वाक्यामध्ये बघा, जर आपण क्रियापदच नाही घेतलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? बघा, सोबत आपण क्रियापदच नाही, सतीश क्रिकेट, सतीश क्रिकेट काय करतो? सतीश क्रिकेट खेळतो का? पाहतो. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही झाला. म्हणजे वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय? बघा, सतीश प्लेज क्रिकेट. म्हणजे प्लेज हे काय आहे? वर्ब आहे. ओके, तर पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. कारण का वाक्यात जर क्रियापदच नसेल तर वाक्य अर्थपूर्ण होत नाही. ओके, त्यासोबत सोनाक्षी सिंग्स अ सॉन्ग. सोनाक्षी एक गीत गाते. सोनाक्षी सिंग्स अ सॉन्ग. सोनाक्षी एक गीत गाते. आणि सपोज मी सिंग्स वर हात ठेवला आणि वाचा आता, सोनाक्षी अ सॉन्ग. वाक्य अर्थपूर्ण होतं का? सपोज क्रियापदच नाही आपण घेतलं, सोनाक्षी अ सॉन्ग. सोनाक्षी एक गीत गाते का पाहते. वाक्य अर्थपूर्ण झालं का? नाही झालं. मग जेव्हा आपण क्रियापद घेतलं बघा, सिंग्स, तेव्हा वाक्य अर्थपूर्ण झालं. सोनाक्षी सिंग्स अ सॉन्ग. सोनाक्षी एक गीत गाते. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. ओके, रे लक्षात? ठीक आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब. त्यानंतर पाहता हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. हेल्पिंग वर्बलाच काय म्हणायचं? सहाय्यकारी क्रियापद. बघा, हेल्पिंग म्हणजेच काय? मदत करणे. मग कोणाला मदत करतो हा सहाय्यकारी क्रियापद? कोणाला मदत करतात? बघा, कधी कधी वाक्यामध्ये जेव्हा मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही अशा वेळेला मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या शब्दास सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या शब्दास सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. बघा, याची व्याख्या लिहून घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या शब्दास सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात.
म्हणजे कधी कधी मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो, मग अशा वेळेला आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज पडते. ओके, मग त्या शब्दाला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. ओके, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये व्याख्या म्हणतात अ वर्ड which helps to main verb to make sentence, to make meaningful sentence is called helping verb. बघा आता, a word which helps to main verb to make meaningful sentence is called helping verb. म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला, किंवा जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करतो, त्या क्रियापदास हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. ओके, त्यानंतर पहा, फॉर एक्झाम्पल, सोनाली इज रायटिंग अ स्टोरी. पहा, सोनाली इज रायटिंग अ स्टोरी म्हणजे सोनाली एक कथा लिहित आहे. सोनाली इज रायटिंग अ स्टोरी. आता या वाक्यामध्ये बघा, सोनाली काय आहे, सब्जेक्ट आहे. इज काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. रायटिंग काय, मेन वर्ब आहे, चौथं रूप. अ स्टोरी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता आपण इज हे जे सहाय्यकारी क्रियापद, आपण इज नाही वाचायचं, फक्त वाचा सोनाली रायटिंग अ स्टोरी. सोनाली कथा लिहित. बघा, रायटिंग मेन वर्ब जरी आलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग सोनाली एक कथा लिहित आहे का नाही, ते वाक्यार्थ पूर्ण झालं का नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, हेल्पिंग वर्ब घ्यावं लागलं, इज. बघा, सोनाली इज रायटिंग अ स्टोरी, सोनाली एक कथा लिहित आहे. आता वाक्यार्थ पूर्ण झालं. म्हणजे मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या शब्दाला हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल 2 सेकंड. They are watching a movie. They are watching a movie. पहा, ते एक चित्रपट पाहत आहेत. They are watching a movie. ते एक चित्रपट पाहत आहेत. आता या वाक्यामध्ये बघा, दे काय आहे, सब्जेक्ट आहे. आर काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. वॉचिंग मेन वर्ब आहे, चौथं रूप आहे. आणि अ मूव्ही काय, ऑब्जेक्ट आहे. आता वाक्याचा अर्थ बघा, दे वॉचिंग अ मूव्ही असं जर आपण केलं, वाक्य वाचलं, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, ते एक चित्रपट पाहत, पण आहेत का नाहीत, वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. म्हणून दे आर वॉचिंग अ मूव्ही, ते एक चित्रपट पाहत आहेत. म्हणजे जेव्हा मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तेव्हा आर या सहाय्यकारी क्रियापदाचा किंवा सहाय्यकारी क्रियापदाची मदत घेतली जाते, तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. ओके, हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. रिमेनिंग जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.